तर नमस्कार मंडळींनो, स्वागत तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये। तर मंडळींनो, आजचा ब्लॉग या प्रकारे ठरलेला आहे की आज आपण चाललो आहे गावाला। पण बघायला गेलं तर मी एकटा नाही, आज मम्मी पप्पा देखील आहेत। पण मी इथे शिवडी स्टेशनला आलो आहे तिकीट काढायला आणि मम्मी पप्पा पाठवून येतात। तर कसं विषय कसा आहे की मम्मी पप्पा डायरेक्ट आले की डायरेक्ट ट्रेन पकडून डायरेक्ट गावाला। पण बघायला गेलं तर पहिलं ट्रेन पकडूया आपण, आपला पनवेल पकडायचे, पनवेल पकडून नंतरला पनवेलला उतरून बस पकडून डायरेक्ट आपल्या इंदापूर गावाला। आणि बघायला गेलं तर आज देवी आहे, म्हणजे देवीचा उत्सव चालू आहे। हा मंडळी त्या सोबतीला आजच्या ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब हे नक्की करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढे। फायनली अर्धा तासाच्या नंतर हे दोघं जण आलेत। असं वाटतं गणपतीला परत चाललो आहे आम्ही गावाला ना। कसं वाटतंय गावाला चालले तर परत एकदम? बघायला गेलं तर आता फायनली आपण पनवेलला पोचलो आहे। आता डायरेक्ट जायचं आहे गावाला, तर जायचंच आहे। पण बघायला गेलं तर आपलं हे पकडायचं आहे, बस पकडायची आहे, म्हणजे एस टी हाल बस। हे बघा आमचे आम्हाला घेऊन शकतो असं खांद्यावर बॅग ठेवले, हे बघू शकता। भेटूया बसमध्ये, चला। फायनली आता पनवेलला पण बसला देखील भेटलं आहे। आता निघायचा प्रवास चालू झालेला आहे आणि मी 4 वाजता निघालेलो, तर आता वाजतात 6:30। तर बघूया पुढे पुढे काय काय होते। खाली उतरले आले का पाणी रामवाडी पेन गाणं तिथं गाणं नाव पण येईल कुठे सांगा तुम्ही। मला सारखे बडबडत आहेत तुझ्या मायला। आता बघायला गेले तर इथे थांबले 10-20 मिनिटं, तर रामवाडीच्या इथे थांबले। अजून काय, जसं घरी पोहोचेल डायरेक्ट घरीच तुम्हाला दाखवेल, कारण की आता डायरेक्ट लांब लेट होतो घरी। जरा झोपतो, जरा झोप काढून घेतो, चला। तर मंडळींनो फायनली आपण पोचलो आहे आपल्या गावाला। तर बघू शकता एक जर थोडासा जल्लोष, कारण की बघायला गेलं तर आम्ही जस्ट गावाला पोचलो तेव्हा गाणी लागले, ते बघू शकता। तर डायरेक्ट पहिला घरी जाऊन सगळं ठेवून येतो, फ्रेश होतो, लांब लेट नाही होत, फ्रेश होतो, मग डायरेक्ट इथे येऊया। आणि आम्हाला पप्पा डायरेक्ट बोललेत की मी येतो जरा वॉशरूमवरनं, तर त्यांचा वॉशरूम म्हणजे डायरेक्ट एक 90 लावूनच येतात। तर चला डायरेक्ट घरी जाऊन फ्रेश होतो। माझं नाव घे, मी इंदापूरचा अध्यक्ष आहे। तर मंडळींनो आता जेवण आलो आहे आणि खूप जरा इच्छा वाढते की आता गरबा खेळायला चाललो आहे म्हणून, कारण की गावाला गरबा खेळायला आलो आहे। ज्या मायला मुंबईला काही गरबा काय आई शपथ सांगतो खेळलोच नसेल, कारण की मुंबईमध्ये सीन काय असतो माहिती आहे का मित्रमंडळींनो, की बघायला गेलो तर सगळे पास असतात आणि मुंबईमध्ये नाचायला पहिली गोष्ट एक आयटम लागते आणि आपल्याला आयटम नाही म्हणून आपण जरा कमजोरपणा एक आहे। तर असो मी ते सांगत नाही, पण माझा एक सांगण्याचा उद्देश असा आहे की आज मी आलो आहे आपल्या गावामध्ये। तर इकडचं डेकोरेशन आणि देवी हे जी मी आता थोडीशी एक व्हिडिओ काढतो, मग ती बघा तुम्हाला कशी वाटते त्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर चला डायरेक्ट जाऊया व्हिडिओ काढायला।
आता आलोय ते आपल्या या मंडपाच्या इथे बघू शकता आणि देवी तर बसलेलीच आहे. तर कसली वाट पाहताय, डायरेक्ट जातो, पहिला पाया पडतो. आणि या पावसाने पण इथे हजेरी लावली आहे या माईला, काय सांगू तुम्हाला. आणि जर बघायला गेलो तर पोरं आमची काही खत लावून टाकणार, ते पण डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये खेळायला चालू केलंय. तर चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय ते. सरक सरक कर, परत कर, परत एकदा 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 कर. एक लाईन आणि एक लाईन. या माईला तर नाचायला कसं ते पण सांगतात वाटतं.
काढतोय ते कमी आहे काय? मी व्हिडिओ काढतोय ते कमी आहे काय? हा जेवला सुजेवला काय जेवला? भावाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. हा हा धन्यवाद. राहुल आर्नेकर, हा रितेश भोईर, मयूर आडके, यश भोईर, आयुष मोरे, मुनकर, मयूर जंगम, तो नीरज आडके, नीरज आडके आपली पब्लिक, विशाल आर्नेकर, डीजे ऑपरेटर केतन भोईर. बिहाइंड द सीन तर मंडळीनं आता बघायला गेलं तर आता माझ्या दोन शब्दात एक दादा सांगेल तुम्हाला आता काय झालंय ते सांगशील. आता गाणी बंद झालेत तर आता काय सुरुवात होणार आहे? नाही आता लंच ब्रेक सुरुवात आहे. लहान लहान पोरांनी तर डायरेक्ट सुरुवातच केलेली आहे. इथे वाटप चालू आहे, या बघूया. चला आता लाईनीत जाऊया. डायरेक्ट खायला गेलं डायरेक्ट आता वड्यावर ताव काढतो आणि डायरेक्ट खायला सुरुवात करतो. आणि माझ्यासोबत बघायला गेले तर बघू शकता अशी ही मंडळी. तर मंडळी तुम्ही एवढं सगळं बघितलं असेलच, तर त्याच प्रकारे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता आपल्या ह्या विभागामध्ये ह्या साईडला काही गरबा झालंच नाही. बघायला गेलं तर खूप पाऊस घेतलेली, हजेरी लावलेली पावसाने. आणि बघायला गेलं तर मुंबईला पण पाऊस पडतोच आहे.
मुंबईच्या जास्ती इकडे गावाला जास्त पडतोय. आणि तरी पण गरबा का आम्ही थांबवलो ना मित्रांनो, आतमध्ये खदलवून टाकला. तर चला मंडळींनो, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. मी असा जाहीर करतो, भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजच्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्त जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, अंबे माते की जय, दुर्गा माते की जय. आणि हा तर चला लांबलेट.